फर्जी शालार्थ आईडी घोटाले में एक के बाद एक गिरफ्तारियां जारी है। अब तक कुल 4 उपसंचालकों को सलाखों के पीछे छोड़ा गया है और जांच में सामने आया है कि 2019 से 2025 के बीच करीब 622 फर्जी आईडिया जारी की गई है। नाही, शालार्थ आयडी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं, त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं, ह्या गोष्टी पुढे होत होत्या। त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं। यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल, त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील, इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील, या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो। एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी, त्यानंतर जर त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस, त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे, तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय। काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिटी दिली आहे, काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो। जो आम्ही आरोपी मंगा म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेलं होतं, त्याच्या निष्पन्नातून 1000 ते 1200 आयडी त्यांनी बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये फक्त 300 ते 350 फक्त प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होते। इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आयडी दिल्याचे निष्पन्न होते। त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे, जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे, हे सध्या फरार आहेत। त्यांचे मुख्यतः रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत। ज्या शालार्थ आयडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं, पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार्थ आयडी दिले जातात, पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून 623 शालार्थ आयडी, 29 शालार्थ आयडी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे। आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेत आहोत। नाही, याच्यामध्ये जे काही त्यांनी शालार्थ आयडी दिली पाहिजे, जी प्रोसिजर केली पाहिजे होती, की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात येते आली, या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शालार्थ आयडी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं। तसेच जर एखाद्या ठिकाणी जर 200 शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये किती शिक्षक वाढले, ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू द्या किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी सुद्धा या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो।